श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक व्हिडिओ. म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला स्वामींच्या काही सेवा सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर 29 जुलै 2026 रोजी बुधवार रोजी गुरुपौर्णिमा आहे. तर आपल्याला स्वामींच्या काही सेवा करायच्या आहेत. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी नाही, आपल्या आनंदासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर त्या कोणत्या करायच्या त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला 9 जुलै ते 29 जुलै 21 दिवसामध्ये तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचे तुम्हाला 21 पारायण तुम्हाला करायचं आहे. ज्यांच्याकडून शक्य असेल त्यांनी 21 दिवस करा, ज्यांच्याकडून शक्य नसेल त्यांनी 11 दिवस केलं तरीही चालेल. तर स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा स्वामींचा आत्मा आहे आणि आपण जर त्या ग्रंथाचं पारायण केलं तर त्या बदल्यात आपल्याला स्वामी किती देतील, काय देतील हे आपण सांगू सुद्धा शकत नाही. पण हे आपल्याला काही फक्त घेण्यासाठी नकोय. हे आपल्या जी सेवा आपण करणार आहोत ती आपल्या गुरूंसाठी आपल्याला करायची आहे. त्यांच्यासाठी जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठी करायची आहे. आपण जी सेवा करणार आहोत तिथे तुम्ही संकल्पयुक्त जरी सेवा केली तरीही तुम्ही तिथे असंच म्हणावं की स्वामी, मी जी काही सेवा करणार आहे ती तुमच्या चरणी मी समर्पित करणार आहे. कारण तुम्ही त्यांच्या चरणांशी जर समर्पित केलं तर ते त्या बदल्यात तुम्हाला किती देतील हे तुम्हाला म्हणजे सांगता सुद्धा येणार नाही. कारण तुम्ही जे मागणार ती एकच गोष्ट मागणार आहात की मला हे पाहिजे ते पाहिजे. पण ते जे काही देतील, तुम्ही जर असे म्हटले की मी जी काही सेवा करणार आहे ती तुमच्या चरणी समर्पित आहे, तर असं जर म्हटलं त्या बदल्यात ते तुम्हाला किती देतील ना, तर याबद्दल काही मी सांगू शकत नाही. तर तुम्हाला स्वामी सेवा जी करायची आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे 21 दिवस. तर 21 दिवस म्हणजे एका दिवसात तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तर आणि यासाठी नियम असणार आहेत परान्न वर्ज्य आणि मांसाहार वर्ज्य. तर मांसाहार तुम्हाला जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. करून देऊ शकता, घरात आणलं तर खाऊ द्या, फक्त तुम्ही खायचा नाही. तर कारण मांसाहार वर्ज्य आहे सेवेसाठी. आणि मध्ये मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे दिवस स्किप करून परत सेवा करू शकता. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला तुमची तारीख जर माहिती असेल तर तुम्ही तशा पद्धतीने सेवा सुरू करू शकतात. म्हणजे तुम्ही उद्यापासून परवापासूनच तुम्ही सेवा सुरू करू शकता, जेणेकरून ते दिवस तुमचे तेवढे वाया जाणार नाहीत. म्हणजे आधीपासून जर तुम्ही सुरुवात केली तर मधले दिवस ते तेवढे होणार नाहीत आणि गुरुपौर्णिमेपर्यंत तुमची सेवा जी आहे ती पूर्ण होऊन जाईल. तर दुसरा नियम जो आहे तो आहे परान्न वर्ज्य. म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं प्यायचं नाही. जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत दुसऱ्यांच्या घरचं काही खायचं प्यायचं नाही, कारण त्याने दोष लागत असतात आणि आपल्या सेवेमध्ये जो असतो तो अडथळा येत असतो. म्हणून हे दोनच नियम जे आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. त्यासोबत दुसरं आहे, तुम्हाला 21 दिवस रोज 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तर ही सेवा तुम्ही करू शकता. आणि त्यासोबत रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तर ज्याला शक्य असेल त्यांनी या तिघ सेवा 21 दिवस करायच्या. ज्याला शक्य नसेल त्याने या तिघांमधून एक सेवा जरी केली तरी उत्तम आहे. आता देवाला सगळं माहिती असतं. तुम्ही सांसारिक माणसं आहेत असं, त्याच्यानंतर तुमच्या घरात तुम्ही सगळं काही ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी करून तुम्ही देवाला वेळ देणार आहात, ही गोष्ट सुद्धा देवाला समजते. फक्त मनात आपला जो असतो तो भाव हवा असतो. देव हे बघत नाही की किती करतो काय करतो, फक्त किती मनापासून करतो हे जास्त महत्वाचं असतं. आणि जेव्हा तुम्ही सेवा करणार त्यावेळेस तुमच्या मनात जे आहे ते फक्त एक सकारात्मकता पाहिजे की नाही. तुम्ही जर इच्छापूर्तीसाठी करत असणार, आता तुम्हाला जर इच्छापूर्तीसाठी जर संकल्प पारायण करायचं असेल स्वामी चरित्र सारामृत, तर तुम्हाला संकल्पयुक्त करावं लागेल
तर संकल्प तुम्हाला माहिती आहे कसा करावा. हातामध्ये पाणी, कुंकू, हळद, अक्षदा, फुले घ्यायचं, तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, तुमचं कोणत्या कारणासाठी तुम्ही सेवा करत आहात ते सांगायचं. त्याच्यानंतर संकल्प सोडून द्यायचा आणि पूर्ण 21 दिवस सेवा करायची. फक्त जेव्हा संकल्प करणार त्यावेळेस यथाकालीन हा शब्द वापरा. म्हणजे यथाकालीन मी सेवा करेल, म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. तर त्यासोबत ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्याच्या आजच्या दिवशी नारळ, खडीसाखर घेऊन केंद्रात, मठात, मंदिरात जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे जाऊन तुम्ही नारळ, खडीसाखर ठेवून प्रार्थना करायची आहे की मी या या कारणासाठी सेवा करणार आहे, तर तुम्ही माझ्याकडून सेवा पूर्ण करून द्या. तर अशा पद्धतीने आदल्या दिवशी प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी संकल्प करून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं 11 माळीचं आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 पारायण तुम्हाला करायचे आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. नसेल शक्य होत तर या तिघांमधून एक सेवा केली तरीही चालेल. तर तुम्हाला जर तुमची काही इच्छा असेल, पूर्ण होत नसेल, तर संकल्पयुक्त पारायण करा. तुम्हाला नक्की अनुभव येईल. फक्त जेव्हा तुम्ही पारायण करणार तेव्हा तुमच्या मनात सकारात्मकता, एक पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या डोक्यात, मनात असली पाहिजे की नाही आपण हे जे करतो आहे तर याच्याने आपल्याला खरंच अनुभव येणार आहे किंवा आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. हा विचार डोक्यात आणि मनात घेऊन तुम्हाला सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.